तरी सर्व मान्य सदस्यांना विनंती करण्यात येते की त्यांनी संसदीय अभ्यास वर्गास उपस्थित राहून व्याख्यानाचा लाभ घ्यावा। प्रस्ताव शोक प्रस्ताव। नागपूरचं ऐतिहासिक अधिवेशन आपण करतोय। आज सकाळी अधिवेशनाला आल्यानंतर कुठेही धक्काबुक्की झाली नाही, त्याबद्दल सभापतींचं अभिनंदन। आणि पुढचे 8 दिवस पासेसवर बंधन दादा, मुख्यमंत्री महोदय येत आहेत, असंच पुढच्या 8 दिवसात रविवारपर्यंत हेच दादा राहिलं तर किमान आमदारांचा सन्मानानं मागच्या वेळी आमच्या भगिनींनी तक्रार केली होती, त्यामुळं थोडी काळजी घ्यावी। आणि दुसरी एक सभापती महोदय, मुख्यमंत्री महोदय येत आहेत, काल इंडिगोमुळं अनेकांना त्रास झालेला आहे, किमान रविवारी जाताना एअर इंडियाला सांगून काही विमानाची व्यवस्था करता आली, तिकीटं सगळेच विकत घेतात, तर तशा पद्धतीचं आपलं एखादं पत्र जाऊन एखादी व्यवस्था स्वतंत्रपणे करता आली तर तिकीटं सगळेच विकत घेणार आहेत, त्यामुळे जाऊ शकतील, कारण की सगळेच चार्टर्डमधनं येऊ शकत नाहीत। कुठं आहे प्रसाद, कुठं आहे? तेच म्हणणं, प्रसादकडेच बघितलं मी। त्यामुळे एक मुंबईला आणि एक पुण्याला जर करता आलं तर करावं अशी माझी विनंती आहे। मी पुढील प्रमाणे शोक प्रस्ताव मांडतो। श्रीमती निर्मला शंकरराव ठोकळ व श्री प्रकाश केशवराव देवळे माजी विधान परिषद सदस्य यांच्या दुःखद निधनाबद्दल हे सभागृह अतीव दुःख व्यक्त करते। श्रीमती निर्मला शंकरराव ठोकळ माजी विधान परिषद सदस्य यांचा अल्पपरिचय। कैलासवासी निर्मला शंकरराव ठोकळ यांचा जन्म 24 एप्रिल 1938 रोजी झाला। त्यांचे शिक्षण MA पर्यंत झाले होते। कैलासवासी ठोकळ यांनी इंदिरा महिला गृहनिर्माण संस्था, महिला सहकारी बँक, जिजामाता महिला ग्राहक संस्था, महिला सहकारी कागद कारखाना तसेच सावित्री फुले गृहतारण सहकारी संस्थेची स्थापना केली होती। त्यांनी महिला आर्थिक विकास मंडळाच्या अध्यक्ष म्हणूनही उत्तम कार्य केले होते। त्यांनी राष्ट्र विकास शिक्षण संस्था तसेच महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाच्या जनरल सेक्रेटरी म्हणूनही काम पाहिले होते। सोलापूर जिल्ह्यातील अनेक शैक्षणिक तसेच सहकारी संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता। कैलासवासी ठोकळ या सन 1962, 1969 या काळात सोलापूर महानगरपालिकेच्या सदस्य होत्या। त्या सन 1972 मध्ये सोलापूर शहर दक्षिण या मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर, तर सन 1982 मध्ये महाराष्ट्र विधान परिषदेवर राज्यपालांद्वारे नामनियुक्त झाल्या होत्या। अशा या ज्येष्ठ समाजसेविकेचे मंगळवार दिनांक 16 सप्टेंबर 2025 रोजी निधन झाले। कैलासवासी प्रकाश केशवराव देवळे माजी